तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जी जाहीर सभा होणार आहे, या सभेला राज ठाकरे यांना पूर्वीप्रमाणे आताही पैसे देऊन लोकांना आणावं लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। सोबतच राज ठाकरेंच्या सभेच्या वेळी माध्यमांनी आलेल्या लोकांना विचारलं तर आम्हाला पैसे दिले असल्याचं लोक सांगतीलच असं भाकीत सुद्धा खैरे यांनी वर्तवलंय। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला किंवा उद्धवजींच्या सभेला लोक स्वतःहून आलेले आहेत। त्यांना काही पैसे देऊन गाड्या अरेंज करून नाही आले, ते स्वतःहून आलेले आहेत। आता इथे जर त्यांना आणायचं असेल तर ते तुम्ही ज्यावेळेस एक लोक भेटतात त्यांना विचारायचं काय कोणी दिले पैसे, काय तरच माहिती, आम्ही सांगून काहीच उपयोग नाही। म्हणजे त्यांच्या सभेला पैसे देऊन लोक आणले जातील। आत्ता मागे जो मेळावा घेतला होता ना त्यांनी, त्या मेळाव्यात तर लोकांनी सांगितलं ना आम्हाला 300-300 रुपये देऊन आणले म्हणून। आता झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी आम्ही हे देतो ते देतो सांगितलं, कुठे काय दिलं। आता पुढची बातमी आहे। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईमध्ये मातोश्रीवरती येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आज विदर्भ एक्सप्रेसनं मुंबईला रवाना होणार आहे। त्यामुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। राणा दाम्पत्य आज संध्याकाळी 7 वाजता बंडेरा रेल्वे स्टेशनवरून आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत। तर दुसरीकडे याला उत्तर देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिक देखील सज्ज झालेत। कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला अमरावतीवरूनच निघू देणार नाही, यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरू केली आहे आणि सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करून आज संध्याकाळी बंडेरा रेल्वे स्थानकावरती उपस्थित राहा असं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे रेल्वे स्थानकावरती राणा समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने येण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। मुंबईमधून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे तर अमरावतीतून आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाऊयात। प्रणाली, राणा दाम्पत्य मातोश्रीवरती येऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत, अर्थात शिवसैनिकांनी त्यांना इशारा देखील दिलेला आहे, त्यामुळे काय नेमकं वातावरण आहे? श्वेता, खरं तर आज सकाळी CST स्थानकावर काही शिवसैनिक गोळा झालेले होते, कारण राणा दाम्पत्य हे गनिमी कावाच्या माध्यमातून कदाचित एक दिवस आधीच येऊन हे हनुमान चालिसेचं वाचन करतील अशी त्यांना शंका होती। म्हणून आज सकाळी जेव्हा विदर्भ एक्सप्रेस 7:30 वाजताच्या सुमारास येऊन पोहोचली, त्यावेळेला बरेचसे शिवसैनिक हे CST स्टेशनवर होते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी आता बांद्रा परिसरात आहे। बांद्रा परिसरात मातोश्री हे उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान आहे आणि तिथे पाहतोय आपण या चौकामध्ये एक मोठा बोर्ड लावण्यात आलेला आहे, हिम्मत असेल तर बांद्रा पूर्व येथे येऊन दाखवा, शिवसैनिक सज्ज आहे, अशा पद्धतीचा इशारा जो आहे देणारा एक पोस्टर मुंबईच्या कलानगर जंक्शनवर लावण्यात आलेला आहे। शिवसैनिकांच्या वतीनं तो लावण्यात आला आहे। दुसरीकडे शिवसैनिकांना ही सुद्धा शंका होती की कदाचित ट्रेननं नाही परंतु दुसऱ्या कुठल्या माध्यमातून सुद्धा हे राणा दाम्पत्य जे आहे ते BKCला येऊन पोहोचू शकतं, या कलानगर जंक्शनला येऊन पोहोचू शकतं। म्हणून इथं खरं तर कलानगरला सुद्धा मातोश्रीच्या बाहेर आपण पाहतो की एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस सज्ज आहे। जी माहिती मिळते त्यानुसार शिवसैनिक आज सकाळपासूनच इथं जमणार आहेत। साधारण 10 वाजेच्या सुमारास सगळे शिवसैनिक इथं येतील आणि जागता पहारा देतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळते आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की एक मोठा पोलीस बंदोबस्त कलानगर परिसरातील मातोश्री या निवासस्थानाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। एकूणच जे राणा दाम्पत्य यांनी दिलेलं आवाहन आणि त्या आवाहनाला शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्या प्रतिसादानंतर आता आलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक सुद्धा थोड्या वेळातच या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर पोहोचतील अशी माहिती मिळते। गनिमी कावा साधून जर राणा दाम्पत्यांनी मातोश्री निवासस्थान गाठण्याचा प्रयत्न केला तर इथे सुद्धा त्यांना शिवसैनिकांचा सामना करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून शिवसैनिकांची एक फौज या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर थोड्या वेळात येऊन पोहोचणार आहे। जी प्रणाली, थोडंसं थांबवते, आपण मुंबईतून थेट अमरावतीमध्ये जाऊयात। संजय शेंडे आपल्या सोबत आहेत। संजय, आज संध्याकाळी 7 वाजता ज्या पद्धतीने सांगण्यात आलंय की राणा दाम्पत्य बंडेराहून निघतील, त्यामुळे या बंडेरा स्थानकावरतीच राणा समर्थक आणि शिवसैनिक हे आमनेसामने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आणि जसं सांगण्यात आलंय शिवसैनिकांना मोठ्या संख्येने बंडेरा स्थानकावरती जमा व्हायला, त्या पार्श्वभूमीवर काय माहिती?
सुतार राणा दाम्पत्य यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला. काही कार्यकर्ते हे कालच मुंबईसाठी सुद्धा निघालेले आहे. काही कार्यकर्ते आधीच त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आहे आणि आज सायंकाळी राणा आणि त्यांचे काही समर्थक जे आहेत ते विदर्भ एक्सप्रेसने जाणार आहेत आणि शिवसेनेची सुद्धा काल बैठक झाली. या बैठकीमध्ये युवा सेना, शिवसेना आणि महिला सेना आणि सगळे गट विसरून सगळे शिवसैनिक एकत्र झाले आणि त्यांनी बैठक घेतली आणि राणा यांना कुठल्याही परिस्थितीत बडनेरा पोलीस स्टेशनवर जाऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. शिवसेनेत जिल्हाप्रमुख माझ्यासोबत आहे. नेमकं आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की नेमकं त्यांनी कशा प्रकारे राणा यांना अटक करण्याची भूमिका घेतलेली आहे. मला सांगा तुमची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे की राणा यांना तुम्ही रोखणार? आम्ही काल मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे. आमच्या सर्व शिवसैनिकांनी त्याला प्रतिसाद देत आज कोणत्याही परिस्थितीत या राणाला या ठिकाणाहून जाऊ देणार नाही असा निर्धार केला आहे. बडनेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बडनेरा रेल्वे स्टेशनवर आम्ही सगळे एकत्र येणार आहोत. संध्याकाळी 5 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत सगळे लोक आमचे जमा होणार आहे आणि राणाला त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यानं पोलीस प्रोटेक्शनच्या शिवाय बडनेरा रेल्वे स्टेशनवरून ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं आहे जर त्याच्यात हिंमत असेल तर त्यांना आज जाऊन दाखवावं. अमरावतीची शिवसेना काय त्याला माहीत पडेल आज. निश्चितच आपण पाहू शकतो की अमरावतीचे शिवसैनिक जे संतप्त झालेले आणि दुपारपासूनच हे शिवसैनिक आता एकत्र जमायला सुरुवात एकत्र येतील. आता सुद्धा काही शिवसैनिक जे आहे ते एकत्र झालेले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये हे शिवसैनिक जे आहे ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही शिवसैनिक हे अमरावती बसस्थानकावर थांबतील, काही शिवसैनिक हे बडनेरा बसस्थानकावर सुद्धा थांबणार आहे. एकूणच जर बघितलं तर सगळे शिवसैनिक आता हे राणा यांच्या विरोधात संतप्त झालेले आणि राणा यांना संजय, एकूणच काय तर शिवसैनिक सज्ज आहेत राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच रोखण्यासाठी. प्रणाली, तुमचे धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे अमरावती काय आणि मुंबईमध्ये काय, शिवसैनिक अगदी सज्ज आहेत. काहींनी मातोश्रीवरती पहारा द्यायला सुरुवात केलेली आहे तर काहींनी अमरावतीमध्ये जमायला सुरुवात केलेली आहे.